ओम श्री सिद्ध भैरवाई नमः. आता आपला काय उत्सव आता उत्सव कोणता आहे? परवा हरितालिका. बघा, हा हरताळका जो सण आहे ना, खरंच मी विचार करतो, सृष्टी आहे ना, जिकडे तिकडे हिरवीगार दिसते आणि एकदम तिच्याकडे जर बघितलं प्रसन्न होतो. तसं ह्या उपास ज्या वेळेला धरले जाते ना, महिला लोक, मुली असो, वयस्कर असो, वृद्ध असो, पण ती काही खात नाही आणि तिनं निश्चय केलेला असतो फराळाचं करायचं नाही. पण तिच्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना, तर एकदम समाधानी वातावरण दिसतं. स्त्रीचं आहे ना, मी अभ्यास केला, हरताळकाचा उपास धरताना, एक माहेरी जाताना आणि वरमाई झाल्यावर 3 वेळा जर तिच्याकडं पाहिलं ना, एकदम अशी समाधानी चेहरा दिसतो. आणि मग जर असाच जर तिनं कायमस्वरूपी जर ठेवला ना, तर किती आनंद होईल. तर हा हरताळका उपास का धरला जातो? का मला शंकरासारखा नवरा मिळावा म्हणून पार्वतीचा वडिलांचं नाव हिमालय राजांनी शंकराला द्यायची नाही. शंकर काय नंदीवर बसतो, अंगाला भस्म आणि मस्यान राहतो, दरिद्री. आणि आज आपण जावाय कोणता गवसतो? श्रीमंत मुलाला मुलगी दिली म्हणजे मुलीचं कल्याण होईल, प्रत्येकाची अपेक्षा आहे श्रीमंत. पण एक आहे, गरिबाच्या घरी जावा खायला आणि श्रीमंताच्या घरी जावा पाहायला. श्रीमंताचे तो फक्त वैभव दाखवतो, एवढं असं तसं, आणि गरिबाच्या घरी गेलो ना, म्हणून भगवंत सुदाम्याच्या घरी गेला होता. आणि सुदाम्याच्या घरी काय केला? आई का महिमा आवडीची, कन्या खाय सुदाम्याची. तर भगवंतांना सुदाम्याच्या कन्या खाल्या. तर श्रीमंताच्या घरी मुलगी द्यावा अशी प्रत्येकाच्या परिस्थिती. आणि मग तिनं निश्चय केला होता, मी नवरा करील तर शंकरच करील. आणि तिनं काहीतरी 1000 वर्ष तप केलं, वडाची पानं चाटून केली. आणि मग तिथं नारदानी रूप घेऊन गेला, म्हणे काय शंकर नवरा करती, विष्णूचा नवरा केला तर चांगलं होईल, तर श्रीमंत आहे. तिनं सांगितलं, मला तो गरीब असलं, त्याच्या आईबापाचं नाव माहीत नाही. मग शंकर हा अनादी, त्याच्या आईबापाचं कोणाला नाव माहीत नाही, तो कवा जाणवला माहीत नाही. आणि त्याच्या हा असा आयवनी संभव आहे, मला तोच नवरा करायचा. आणि मग निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळं. तर तिनं निश्चय केला होता, मला शंकराची लग्न करायचे. आणि मग तिनं हा उपास धरला आणि मग शंकर तिला प्रसन्न झाले आणि शंकर पार्वतीचा विवाह झाला. म्हणून तेव्हापासून हा जो हरताळकाचा उपास आहे, या आपल्या परंपरेमध्ये ही निसर्गसृष्टी बाहेरलेली असते, जिकडे तिकडे आनंद आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. आणि हा उपास साजरा केला जातो. तर प्रत्येकाने महिलांनी हा विचार करावा, कायमस्वरूपी समाधानी राहावा. जय भैरवनाथ.